नमस्कार, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मला स्वामी समर्थाच्या दर्शनाचा योग आला होता. खरं तर असं सगळ्यांना येत नाही. सगळ्यांना तर इच्छा असते सगळ्यांना जायची अक्कलकोटला, पण स्वामी बोलवल्याशिवाय तर अक्कलकोटचं दर्शन पूर्णच होत नाही. तर सकाळची सुरुवात माझी काही अशी झाली. देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण केलं. दिवसाची सुरुवात अशी काही झाली, छान सुंदर, मन प्रसन्न झाली. त्यानंतर मी माझे इकडे आवरायला घेत होते. बेडशीट वगैरे क्लीन करून घेतले, सगळे धुवायला टाकले आणि मस्तपैकी बेडशीट हांतरून घेतले आणि ते मेकअप करायला घेतला. तर स्वामी समर्थासाठी जाण्यासाठी छान आवरत होते. छान असं हलकं फुलकं मेकअप केलं, हलकी फुलकी साडी घातली आणि निघालो स्वामी समर्थाकडे. तर आम्ही बाय कार जाणार होतो, तर तिथले दृश्य तर कॅप्चर करायला तर येणारच. तर रस्त्याने जाण्याचे सुंदर दृश्य, हायवेचा प्रवास आणि जसं जसं अक्कलकोट जवळ येत होतं ना, तसं मनात वाढलेली ते धाकधूक की स्वामी समर्थाची नगरीमध्ये प्रवेश केला ना की एक मन वेगळंच फील करायला लागतं. जसं की खूप सकारात्मक ऊर्जा येते आणि तिथे गेलं ना की खूप मन शांत व्हायला लागतं. त्यानंतर आम्ही अन्नछत्रामध्ये अक्कलकोटात प्रवास केलोच. तर तिथल्या तिथे अक्कलकोटात प्रवास केल्यानंतर गाडी अन्नछत्राच्या पार्क केली आणि आम्ही थेट गेलो स्वामी समर्थाच्या गाभाऱ्यात. जसं फुलं वगैरे घेतलो, नारळ वगैरे घेतलं आणि गेलो दर्शनासाठी. तर दर्शनाचा योग ना मला इतका सुंदर आला होता ना की मी खूप मन भरून स्वामी समर्थाकडे बघितले, कारण गर्दी नव्हती आणि खूप छान दर्शन झाले माझे. इतके छान झाले ना की खूप वेळ मी स्वामी समर्थाच्या समोर होते, तरी मला की कोणी धक्का वगैरे लावला नाही. सगळं पटपट सरकवले नाही. तर खूप छान असे दर्शन झाले. मग छान तुमचं बी दर्शन व्हावे म्हणून मी असे छोटे छोटे क्लिप्स काढून घेतले तुमच्यासाठी. दर्शन झाल्यावर असं खूप मन प्रसन्न झालं आणि तुमच्यासाठी छान असे क्लिप्स काढून घेतले अजून गाभाऱ्याचे वगैरे. दर्शन झाल्यावर आम्ही महाप्रसादाकडे गेलो. तर तुम्हाला माहिती आहे का, इथे महाप्रसादासाठी ऑनलाईन बुकिंग काढावी लागते, पण ते सगळ्यांनाच खूप म्हणजे तो एक दिवस अगोदर बुक करावा लागतो. दररोज मर्यादित भाविकांना मिळालं जातं. तर तसं आम्ही काढलं होतं आदल्या दिवशी. तर आमचं 1:30 वाजताचं पास होतं जेवणाचं. तर मस्त असं तोपर्यंत गाभाऱ्यात वगैरे फोटो काढून घेतले आणि निघालो स्वामी समर्थात. तर हा ऑनलाईनचा पासचा फोटो आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर यावरचं तुम्ही स्टॉप करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर असं महाप्रसादची ताट बघून ना मन प्रसन्न झालं आणि इतकं प्रेमाने वाढलेलं जेवण, खरंच स्वामींच्या कृपेने मिळालेल्या त्या प्रसादाची चव ना काही वेगळीच असते आणि समाधान तर वेगळंच असतं. जेवण झाल्यानंतर परिसराचं सुंदर कॅप्चर फोटो करून घेतले. मस्त असं घराकडे आणि निघालो आणि परतीच्या प्रवासाचं खूप छान दृश्य असे कॅमेऱ्यात कैद करून घेतले. आणि घरी आल्यावर रात्रीचं हलकं फुलकं जेवण, मस्त पाणीपुरी बनवली होती, पण त्याचे पण मी छोटे हलके फुलके क्लिप्स काढून घेतले आणि तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. तर असा होता आजचा माझा छान, आनंदी आणि समाधानी भरलेला दिवस. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक आनंदाची बातमी, तर माझं यूट्यूबचं चॅनेलचं लाईव्ह पर्याय हा चालू झालेला आहे. तर 1-2 दिवसात मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला शेअर करावं म्हटलं. तुम्हाला माझ्यासोबत लाईव्ह गप्पा मारायला आवडतील का? तर कमेंटमध्ये लिहा लाईव्ह आणि नक्की लिहा. तुम्हाला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला ना तर मी नक्कीच लगेच लाईव्ह येणार आहे थोड्या दिवसांनी. आजचा हा छोटासा पण मनाला समाधान देणारा दिवस तुम्हाला कसा वाटला माझा? छान आला का नाही? आता तर सुरुवात केली आहे, मला खूप वर जायचं आहे, तर तुमचा सपोर्ट तर हवाच आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.